नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचे सुके चिकन. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. हळद मीठ लावून आपण चिकन शिजवून घेतलेले आहे. चिकनसाठी आपल्याला कांदा लसूण मसाला पण लागणार आहे. त्याच्यासाठी आपण 4 कांदे कट करून घेतलेले आहे. लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि अर्धी वाटी खोबरे किसून घेतलेले आहे. कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. खोबरे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जे कांदा खोबरे भाजून घेतलेलं आहे ते दळून घ्यायचे आहे. आता आपल्याला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. हिरव्या मिरचीचं सुक्कं चिकन करण्यासाठी आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे. 2 टोमॅटो कापून घ्यायचे आहे. कोथिंबीर, चिकन मसाला, हळद आणि मीठ. आपण कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. तेलामध्ये मिरची टाकायची आहे आपल्याला. आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो पण आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन मसाला टाकणार आहोत. 1 चमचा. थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला होता कांदा लसूण तो याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आपला मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये चिकनचे पीस टाकून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये थोडंसं जे सूप होतं ते टाकणार आहे. पाणी दुसरं टाकायचे नाहीये. जे सूप होतं तेच थोडंसं टाकून घ्यायचे आहे आणि याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊया. मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.